गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो. लॉज ऑफ मोशनच्या आजच्या या 6व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन यांच्याबद्दल पाहणार आहोत. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन पाहण्याच्याही अगोदर आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट या न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनच्या रिलेटेड अभ्यासायचे आहेत. त्यातला जो पहिला कन्सेप्ट आपण पाहणार आहोत तो आहे बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजे संतुलित बल आणि असंतुलित बल काय असतं ते आता आपल्याला पाहायचे. बॅलन्स्ड फोर्स याला मराठीमध्ये म्हटलं जातं संतुलित बल आणि अनबॅलन्स्ड फोर्स जे आहे त्याला म्हटलं जातं असंतुलित बल. देन व्हॉट इज मीन बाय बॅलन्स्ड फोर्स? बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? पहा, मी एखाद्या वस्तूवरती फोर्स एक्झर्ट केला, भिंतीवरती फोर्स एक्झर्ट केला, तर भिंत सुद्धा माझ्यावरती काय करत असते? फोर्स एक्झर्ट करत असते. हे न्यूटन या सायंटिस्टने आपल्याला सांगितलेले की आपण जेव्हा एखाद्या वस्तूवरती, कुठलीही वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवरती बल प्रवृत्त करते तेव्हा ती दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवरती बल प्रवृत्त करत असते. आणि असे जे दोन फोर्सेस असतात, ऍक्ट होणारा फोर्स आणि रिॲक्ट होणारा फोर्स, ते दोन फोर्सेसचं जर मॅग्निट्यूड इक्वल असेल आणि डायरेक्शन जर एकमेकांना अपोजिट असेल तर अशा फोर्सला म्हटलं जातं बॅलन्स्ड फोर्स. उदाहरण पहा की समजा हा एक टेबल आहे आणि या टेबलवरती अशा पद्धतीने हा एक टेबल आहे. या टेबलवरती एक बुक ठेवलेले आहे, पुस्तक ठेवलेले आहे. बुक केप्ट ऑन टेबल. दिस बुक एक्झर्ट अ डाउनवर्ड फोर्स ऑन अ टेबल. वेट ऑफ बुक, पुस्तकाचं वजन हा काय होतोय? टेबलवरती डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होतोय. वेट ऑफ बुक ऍक्ट्स downward force on a table. At the same time, table also exert equal and opposite force on a book. टेबल देखील बुक वरती इक्वल आणि अपोजिट फोर्स एक्झर्ट करतोय and therefore book remains rest. त्याचा परिणाम काय होतोय? इक्वल आणि अपोजिट फोर्स ऍक्ट झाल्यामुळे पुस्तक जे स्थिर आहे ते स्थिरच राहते, रेस्ट राहते. आणि असे जे काही इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट डायरेक्शनचा जो फोर्स ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत असतो त्या फोर्सला म्हटलं जातं बॅलन्स्ड फोर्स. व्हॉट इज मीन बाय बॅलन्स्ड फोर्स? बॅलन्स्ड फोर्स कशाला म्हटलं जातं? द फोर्स किंवा फोर्सेस which are equal in magnitude and opposite in direction. The forces which are equal in magnitude and opposite in direction are called as balanced forces. अशा फोर्सला बॅलन्स्ड फोर्सेस म्हटलं जातं. and when balanced forces acts on object, then object remains rest or stationary. That is, there is a net effect of balanced force is zero. बॅलन्स्ड फोर्सचा जो नेट इफेक्ट असतो, एकूण होणारा जो परिणाम असतो तो शून्य असतो. म्हणजे जर एखाद्या वस्तूवरती बॅलन्स फोर्स ऍक्ट झाला, जसं की बुक वरती बॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होतोय आणि त्याच्यामुळे पुस्तक हे स्टेशनरी राहतं, स्थिर राहतं. म्हणजे बॅलन्स्ड फोर्सचा जो इफेक्ट असतो, नेट रिझल्ट असतो, तो काय असतो? झिरो. कुठलाही परिणाम पुस्तकाच्या स्थितीवरती होत नाहीये. दॅट इज नेट इफेक्ट of balanced force is zero. बॅलन्स्ड फोर्सचा जो एकूण परिणाम आहे, नेट इफेक्ट आहे, तो झिरो असतो, शून्य असतो. वस्तूवरती जर बॅलन्स्ड फोर्स ऍक्ट झाला तर त्याच्या स्थितीमध्ये कुठलाही बदल होत नाही. जसं की ग्राउंड वरती असणारा एक मोठा दगड आहे, तो त्या दगडाचं वेट, असा डोंगर आहे आणि या डोंगरावरती एक मोठा दगड आहे. त्या दगडाचा वेट म्हणजे काय आहे? या दगडाचं वेट म्हणजे या डोंगरावरती ऍक्ट होणारा डाउनवर्ड फोर्स आहे. आणि त्याच वेळी हा डोंगर देखील काय करतो? या दगडावरती इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट डायरेक्शनचा अपवर्ड फोर्स ऍक्ट करतोय.
त्याचा परिणाम म्हणजे इथं बॅलन्स फोर्स ऍक्ट झाल्यामुळे हा दगड काय होतो या डोंगरावरती स्थिर राहतो. स्थिर राहतो, त्याच्या पोझिशन मध्ये कुठलाही बदल होत नाही. दॅट इज नेट इफेक्ट ऑफ बॅलन्स्ड फोर्स इज झिरो. बॅलन्स्ड फोर्सचा नेट इफेक्ट झिरो असल्यामुळे देयर इज this force, balanced force does not changes state of ऑब्जेक्ट. या बॅलन्स्ड फोर्स मुळे ऑब्जेक्टची जी स्टेट असते, स्टेट ऑफ रेस्ट असेल किंवा स्टेट ऑफ मोशन असेल, तर स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ मोशन कुठलीही स्टेट असेल तर त्या स्टेट वरती जर बॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत असेल, त्या स्टेट मध्ये जर वस्तूवरती बॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये स्टेट मध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजे बॅलन्स्ड फोर्स डज नॉट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. एक्झाम्पल कोणतं सांगितलं बॅलन्स्ड फोर्सचं? Examples of balanced force are book kept on table. Book kept on table. टेबल वरती ठेवलेलं पुस्तक. टेबल वरती आपण पुस्तक ठेवलेले, ते पुस्तक टेबल वरती डाउनवर्ड फोर्स ऍक्ट करतं. त्यावेळी टेबल देखील इक्वल मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शनचा अपवर्ड फोर्स बुक वरती एक्झर्ट करतो. आणि हे दोन फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट डायरेक्शनचे असल्यामुळे ते बॅलन्स्ड फोर्सेस आहेत. त्याच्यामुळे नेट इफेक्ट या बॅलन्स फोर्सचा झिरो आहे आणि म्हणून पुस्तक कसं राहतंय? बुक रिमेन्स स्टेशनरी. पुस्तक स्थिर राहते. देन सेकंड टाइप ऑफ फोर्स इज अ अनबॅलन्स्ड फोर्स. फोर्सचा दुसरा प्रकार आहे अनबॅलन्स्ड फोर्स. देन व्हॉट इज मीन बाय अनबॅलन्स्ड फोर्स? अनबॅलन्स्ड फोर्स कशाला म्हटलं जातं? The singly acting force on a body is called as unbalanced force. बॉडी वरती जर फक्त एकच फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या फोर्सला म्हटलं जातं अनबॅलन्स्ड फोर्स. The singly acting force on a body or object is called अनबॅलन्स्ड फोर्स. ऑब्जेक्ट वरती जर एकच फोर्स एकाच डायरेक्शनने ऍक्ट होत असेल, सिंगल डायरेक्शननं सिंगल फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या फोर्सला म्हटलं जातं अनबॅलन्स्ड फोर्स, असंतुलित बल. नेट इफेक्ट ऑफ दिस फोर्स इज नॉट झिरो. या अनबॅलन्स्ड फोर्सचा नेट इफेक्ट झिरो नसतो. नेट इफेक्ट ऑफ दिस unbalanced force is not zero. अनबॅलन्स्ड फोर्सचा नेट इफेक्ट हा झिरो नसतो, म्हणजे शून्य नसतो. दॅट इज अनबॅलन्स्ड फोर्स कॅन चेंजेस पोझिशन और स्टेट ऑफ ऑब्जेक्ट. पोझिशन और स्टेट ऑफ ऑब्जेक्ट. या अनबॅलन्स फोर्स जर एखाद्या बॉडीवरती ऍक्ट झाला तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन किंवा स्टेट चेंज होते. अनबॅलन्स फोर्सचा इफेक्ट म्हणजे अनबॅलन्स फोर्समुळे ऑब्जेक्टची पोझिशन किंवा स्टेट मध्ये बदल होत असतो. आणि याचं एक्झाम्पल आहे अनबॅलन्स फोर्सचं. फॉर एक्झाम्पल पहा, मूव्हिंग किंवा पुशिंग अ डोअर. आपण दरवाजा ढकलतोय. दरवाजा ढकलत असताना दरवाजावरती जो फोर्स ऍक्ट झालेला असतो तो अनबॅलन्स असतो. म्हणजे एकाच दिशेने दरवाजावरती फोर्स ऍक्ट होतो आणि त्याच्यामुळे त्याची पोझिशन बदलते, स्टेट बदलते. स्थिर असणारा दरवाजा गतिमान होतो. असे जे फोर्सेस असतात त्याला अनबॅलन्स्ड फोर्स म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपण बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय आणि अनबॅलन्स्ड फोर्स काय असतो हे समजून घेतलंय. परीक्षेमध्ये आपल्याला या बॅलन्स्ड अनबॅलन्स्ड फोर्स मधला डिफरन्स देखील विचारला जातो, तर तो डिफरन्स आपल्याला सांगता आला पाहिजे. The forces which are equal in magnitude and opposite in direction are called as balanced force. While the singly acting force on a body, बॉडीवरती सिंगली ऍक्ट होणारा जो फोर्स असतो त्याला म्हटलं जातं अनबॅलन्स्ड फोर्स. देन नेट इफेक्ट ऑफ बॅलन्स्ड फोर्स इज झिरो. बॅलन्स्ड फोर्सचा नेट इफेक्ट हा झिरो असतो. तर अनबॅलन्स्ड फोर्स, नेट इफेक्ट ऑफ अनबॅलन्स्ड फोर्स इज नॉट झिरो. And balanced force does not changes the state or position of object. While
Unbalanced force can changes position or state of object. Example: book kept on table remains stationary, while the pushing door and movement of the door is due to the unbalanced force, effect of unbalanced force. Then next point, या आपण बॅलन्स्ड अनबॅलन्स्ड फोर्स पाहिला. याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉइंट आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन अभ्यासण्याच्या अगोदर पाहायचा आहे, आणि तो म्हणजे इनर्शिया, ज्याला मराठीमध्ये म्हटलं असं काय, जडत्व. इनर्शिया, जडत्व. व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? जडत्व कशाला म्हटलं जातं? इनर्शिया म्हणजे काय? तर इनर्शियाची डेफिनेशन पहा. डेफिनेशन ऑफ इनर्शिया. जडत्व कशाला म्हटलं जातं? की ज्या मूळच्या गुणधर्मामुळे वस्तू त्याच्या अवस्थेमध्ये बदल करत नाही. वस्तू दोन अवस्थेमध्ये असू शकते. कोणत्या दोन अवस्था? गतिमान अवस्था आणि स्थिर अवस्था. दॅट इज द टू स्टेट, दॅट इज स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन. अशा दोन स्टेट मध्ये ऑब्जेक्ट असू शकतो, आणि ऑब्जेक्ट त्याच्या ज्या प्रॉपर्टीमुळे या दोन स्टेट चेंज करत नाही, त्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं जडत्व. म्हणजे काही विद्यार्थ्यांमध्ये गुणधर्म असतो स्वतःहून अभ्यास न करण्याचा. जोपर्यंत कोणी अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत आपली अवस्था बदलायची नाही, आहे त्याच अवस्थेत राहण्याचा गुणधर्म म्हणजे जडत्व. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी टू रिमेन्स कंटिन्युअस इन अ एक्झिस्टिंग स्टेट. एक्झिस्टिंग स्टेट आहे त्या अवस्थेत. गतिमान अवस्थेत आहे, गतिमान अवस्थेतच राहणे. स्थिर अवस्थेत आहे, स्थिर अवस्थेतच राहण्याचा जो गुणधर्म असतो त्याला म्हटलं जातं जडत्व. The property of an object to property of a body to remains continuous, in existing state is called inertia. Inertia of a body also can be defined as, inertia ची व्याख्या आपण अशीही करू शकतो, the inherent property of a body by virtue of which object do not change its state of rest or state of motion is called inertia. ज्या मूळच्या गुणधर्मामुळे वस्तू त्याच्या स्थिर किंवा गतिमान अवस्थेत बदल करत नाही त्या मूळच्या गुणधर्माला काय म्हटलं जातं? जडत्व. ही जडत्वाची व्याख्या आहे. किंवा आहे त्या एक्झिस्टिंग स्टेट न चेंज करण्याचा जो गुणधर्म आहे, एक्झिस्टिंग स्टेट मध्येच राहण्याचा जो गुणधर्म असतो त्याला जडत्व म्हणतात. त्याचे एक्झाम्पल्स पहा जडत्वाचे. फॉर एक्झाम्पल, when we traveling in a bus and when moving bus stops suddenly, driver applied a brake, then moving bus stops suddenly, then the passenger experience forward jerk. जर मुव्हिंग बस अचानक थांबली तर पॅसेंजर काय करतात? पुढच्या दिशेने ढकलले जातात, म्हणजे फॉरवर्ड जर्क एक्सपिरियन्स करतात. अँड व्हेन द स्टेशनरी बस स्थिर आहे, ती जर अचानक स्टार्ट झाली, व्हेन बस स्टार्ट सडनली, देन पॅसेंजर एक्सपिरियन्स बॅकवर्ड जर्क. हे कशामुळे आहे? ड्यू टू द इनर्शिया, जडत्वामुळे. व्हेन वी डस्ट द कार्पेट, आपण कार्पेट जे आहे अंथरलेलं, हॉलमध्ये अंथरलेलं कार्पेट जर आपण डस्ट केलं, झटकलं, तर त्याचे धुळीचे कण वेगळे होतात. असं का होतं? व्हेन द कार्पेट इज रेस्ट, जेव्हा कार्पेट रेस्ट असतं तेव्हा त्याच्यावरती धुळीचे कण सुद्धा रेस्ट असतात. परंतु आपण कार्पेट पकडतो आणि कार्पेटला अचानक मोशन मध्ये सेटअप करतो. कार्पेट मोशन मध्ये सेटअप झाल्यामुळे त्याच्यावरती असणारे डस्ट पार्टिकल रेस्ट आहेत ते रेस्टच राहतात, आणि त्याच्यामुळे ते डस्ट पार्टिकल त्या मुव्हिंग कार्पेट पासून वेगळे होतात आणि कार्पेट क्लीन होतं. हे इनर्शियाचे काही एक्झाम्पल आहेत. आणखी एक्झाम्पल पहा. सध्या आंब्याचा सीझन आहे. एका आंब्याच्या झाडाच्या फांदीवरती आंबे पिकलेले. आपण जर ब्रँच ऑफ ट्री, मँगो ट्री जर सेक केली, फांदी हलवली, तर झाडावरती लटकलेली फळं खाली गळून पडतात, तुटून पडतात. असं का होतं? कारण जेव्हा आंब्याची फांदी स्थिर असते तेव्हा लटकलेले आंबे सुद्धा स्थिर असतात. परंतु आपण काय करतो? फक्त फांदीचं मोशन करतो, त्यामुळे आंबे रेस्ट आहेत ते रेस्टच राहतात, ते त्यांची अवस्था बदलत नाहीत, आणि त्यामुळे फांदीपासून तुटून वेगळे होतात आणि खाली पडतात. तर अशा पद्धतीनं हे इनर्शियाचे वेगवेगळे उदाहरण
आपल्याला सांगता येईल. तर या इनर्शियाचे एकूण 3 प्रकार पडतात पहा. देयर आर मेन 3 टाइप्स ऑफ इनर्शिया. टाइप्स ऑफ इनर्शिया. जडत्वाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जडत्वाचा पहिला प्रकार, फर्स्ट टाइप ऑफ इनर्शिया, that is the inertia of rest. इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर अवस्थेचं जडत्व. इनर्शिया ऑफ रेस्टला काय म्हटलं आता? स्थिर अवस्थेचं जडत्व. And then what is meant by inertia of rest? Inertia of rest म्हणजे काय? The inherent property of a body by virtue of which object do not change, or the property of a object or property of a body by virtue of which object remains in a state of rest is called as inertia of rest. The property of a body by which it remains in state of rest called, or the property of a body by virtue of which it does not change the state of rest or remains in a state of rest called inertia of rest. The inherent property of a body by virtue of which object remains continuous in state of rest or do not change. दोन्हीचा अर्थ एकच होतो. Do not change the state of rest. स्टेट ऑफ रेस्ट चेंज करत नाही किंवा आहे त्याच स्टेट मध्ये म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट मध्येच राहतो, त्याला म्हटलं आता इनर्शिया ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ रेस्टचं एक्झाम्पल जे सांगितलेले आहे, काय सांगितलं एक्झाम्पल? इनर्शिया ऑफ रेस्टचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे. फेन मूव्हिंग बस, व्हेन बस स्टार्ट सडनली, बस स्टेशनरी आहे सुरुवातीला बस स्टँड वरती, ती जर अचानक स्टार्ट झाली तर पॅसेंजर पाठीमागच्या दिशेला ढकलले जातात. दॅट इज व्हेन बस स्टार्ट सडनली, then passengers experience backward jerk. बस जर अचानक स्टार्ट झाली तर पॅसेंजर पाठीमागच्या दिशेला ढकलले जातात. किंवा when branch of tree shaken, fruits falls down, or when carpet dust, then it get clean. कार्पेट जर झटकलं तर ते स्वच्छ होतं. तर हे लक्षात ठेवा. द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच, किंवा प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय विच इट रिमेन्स इन स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे बॉडीच्या ज्या प्रॉपर्टीमुळे बॉडी स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर अवस्थेतच राहते, त्या गुणधर्माला म्हटलं जातं इनर्शिया ऑफ रेस्ट. तसंच इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ मोशन, गतीचे जडत्व किंवा गतिमान अवस्थेचे जडत्व. देन व्हॉट इज मीन बाय इनर्शिया ऑफ मोशन? इनर्शिया ऑफ मोशन कशाला म्हटलं जातं? द इनहरंट प्रॉपर्टी, इनहरंट प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी by virtue of which object do not change its state of motion called as inertia of motion. इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे पहा, वस्तू ज्या मूळच्या गुणधर्मामुळे त्याच्या गतिमान अवस्थेमध्ये बदल करत नाही त्याला म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? इनर्शिया ऑफ मोशन. त्या गुणधर्माला इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे गतिमान अवस्थेचे जडत्व म्हटलं जातं. आणि त्याचे एक्झाम्पल आहे, इनर्शिया ऑफ मोशनचे एक्झाम्पल म्हणजे व्हेन मूव्हिंग बस स्टॉप सडनली, गतिमान असणारी बस जर अचानक स्टॉप झाली तर काय होतं? When moving bus stops suddenly, then passenger experience
फॉरवर्ड जर्क. When moving bus stop suddenly, then passengers experience forward jerk. जर गतिमान असणारी बस, मुव्हिंग बस जर अचानक स्टॉप झाली तर पॅसेंजर पुढच्या दिशेने ढकलले जातात. हा अनुभव तुम्ही देखील घेतलेला असेल की गतिमान असणारी आपली मोटरसायकल तुम्ही डबल सीट चाललेली, अचानक ब्रेक दाबला तर आपण पाठीमागे बसलेली व्यक्ती पुढे ढकलली जाते. म्हणजेच हे इनर्शिया ऑफ मोशनचं एक्झाम्पल आहे. देन थर्ड टाइप ऑफ इनर्शिया, इनर्शियाचा आणखी एक टाइप आहे तो म्हणजे इनर्शिया ऑफ डायरेक्शन. गतिमान अवस्थेच्या जडत्वानंतर पुढचा जडत्वाचा प्रकार आहे दिशेचे जडत्व. दॅट इज इनर्शिया ऑफ डायरेक्शन. थर्ड टाइप आहे इनर्शिया ऑफ डायरेक्शन, दिशेचे जडत्व. देन व्हॉट इज मीन बाय इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शिया ऑफ डायरेक्शन म्हणजे काय? डेफिनेशन पहा. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी, inherent property of a body by virtue of which object do not change its direction of motion. Direction of motion called as, त्याला काय म्हटलं आता? इनर्शिया ऑफ डायरेक्शन. Inertia of direction. What is meant by inertia of direction? The inherent property of a body by virtue of which object do not change its direction of motion. ज्या मूळच्या गुणधर्मामुळे गतिमान वस्तू तिच्या गतीच्या दिशेमध्ये बदल करत नाही त्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं इनर्शिया ऑफ डायरेक्शन. आणि त्याचं एक्झाम्पल आहे इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं, ते म्हणजे इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं एक्झाम्पल पहा. when moving bus, the bus move on curve path, then passengers experience outward jerk. जेव्हा बस एक कर्व पाथवरती मोशन करते, घाटाच्या रस्त्यामध्ये बस मोशन करते, एक सरळ रेषेमध्ये बस अगोदर काही रस्त्यावरती मोशन करते, त्याच्यानंतर घाट आल्यानंतर बसचं डायरेक्शन बदलतं, परंतु प्रवासी त्याच डायरेक्शन मध्ये मोशन करू लागतात आणि त्यामुळे प्रवासी बाहेरच्या दिशेनं दरवाजाच्या दिशेने ढकलले जातात. हे कशामुळे? इनर्शिया ऑफ डायरेक्शन मुळे. तर अशा पद्धतीनं इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं आणखी एक्झाम्पल सांगता येईल. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या व्हेकलच्या चाकाला जे काही डस्ट पार्टिकल असतात, मड पार्टिकल असतात, चिखलाचे कण असतात, ते टँजेन्शियली फ्लाय होतात पाठीमागच्या दिशेने. म्हणजे चाकाच्या गतीची जशी दिशा आहे त्याच दिशेनं डस्ट मड पार्टिकल देखील फ्लाय होत असतात. हे देखील इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीनं जडत्व आणि जडत्वाचे हे 3 प्रकार आता आपण कंप्लीट केलेले आहेत. जडत्व कशाला म्हटलं जातं? द प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट due to which it remains continuous in existing state. ऑब्जेक्टच्या ज्या प्रॉपर्टीमुळे ऑब्जेक्ट कंटिन्युअसली स्टेट ऑफ रेस्ट मध्ये राहतो त्याला म्हटलं जातं इनर्शिया प्रॉपर्टी म्हणजे जडत्व म्हटलं जातं. अँड इनर्शिया इज अ मेजर इन अ मास ऑफ बॉडी. इनर्शिया हे कशाच्या स्वरूपात मेजर केलं जातं? इनर्शिया इज मेजर्ड इन द फॉर्म ऑफ मास ऑफ बॉडी. मास ऑफ अ बॉडी. Greater the mass, greater the inertia. Greater the mass of body, greater the inertia. बॉडीचं मास जेवढं जास्त तेवढं त्या बॉडीमध्ये असणारे इनर्शिया जास्त असतं आणि बॉडीचं मास जर कमी असेल, वस्तुमान कमी असेल तर त्याचं इनर्शिया देखील कमी असतं. Then types of inertia. There are 3 types of inertia. Inertia of rest,
inertia of motion and inertia of direction. The inherent property of a body by virtue of which object do not change its state of rest is called as inertia of rest. And the inherent property of a body by virtue of which object do not change its state of motion is called as inertia of motion. And the inherent property of a body by virtue of which object do not change its direction of motion is called as inertia of direction. तर अशा पद्धतीने हे इनर्शिया आणि इनर्शियाचे तीन प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला याच्यावरती आधारित असणारा न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे तो पाहायचा आहे. हे सर्व बेसिकचा पार्ट आहे. आपल्याला पाठीमागच्या मध्ये देखील काही भाग झालेला आहे. आपल्याला महत्त्वाचं काय पाहायचं आहे? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मग या न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं सुरुवातीला पाहूया स्टेटमेंट. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं सुरुवातीला स्टेटमेंट पहा. एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट inanimate object remains continuous in state of rest or state of motion unless external unbalanced force acts on it. म्हणजे वस्तूवरती जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नाही, म्हणजे असंतुलित बाह्य बल वस्तूवरती जोपर्यंत प्रवृत्त होत नाही तोपर्यंत वस्तू त्याच्या अवस्थेमध्ये बदल करत नाही. म्हणजे स्थिर अवस्थेत असेल स्थिर अवस्थेतच राहते, गतिमान अवस्थेत असेल तर गतिमान अवस्थेतच राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. एव्हरी इनॅनिमेट बॉडी म्हणजे निर्जीव वस्तू. एव्हरी इनॅनिमेट बॉडी रिमेन्स कंटिन्युअस in state of rest or state of uniform motion. State of uniform motion unless external unbalanced force acts on it. What is the statement of Newton's first law of motion? Newton's first law of motion चं स्टेटमेंट काय आहे पहा. एव्हरी इनॅनिमेट बॉडी प्रत्येक निर्जीव वस्तू remains continuous in state of rest or state of motion. कंटिन्युअसली स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर अवस्थेतच किंवा स्टेट ऑफ मोशन गतिमान अवस्थेतच राहते. कुठपर्यंत? अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट. म्हणजे वस्तूवरती जोपर्यंत असंतुलित बाह्य बल प्रवृत्त होत नाही तोपर्यंत स्थिर असणारी वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान असणारी वस्तू गतिमानच राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. मग याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आपल्याला पाहायचं. एक्सप्लेनेशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय एक्सप्लेन करतो? Newton's first law of motion explain the inertia of a body, that is object or every inanimate body remains continuous in state of rest or state of motion. प्रत्येक निर्जीव वस्तू जी आहे ती स्थिर अवस्थेत असेल तर स्थिर अवस्थेतच राहते, गतिमान अवस्थेत असेल तर गतिमान अवस्थेतच राहते. याला काय म्हटलं जातं? इनर्शिया ऑफ अ बॉडी म्हटलं जातं. त्या प्रॉपर्टीला इनर्शिया म्हटलं जातं. दॅट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन्स काय एक्सप्लेन करतो? इनर्शिया ऑफ अ बॉडी. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन द इनर्शिया ऑफ अ बॉडी. आणखी काय एक्सप्लेन करतो? इट ऑल्सो एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ
अनबॅलन्स्ड फोर्स. हा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा अनबॅलन्स्ड फोर्सचा इफेक्ट. म्हणजे जर अनबॅलन्स्ड फोर्स, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऑब्जेक्ट वरती ऍक्ट झाला तर काय परिणाम होतो की ऑब्जेक्टची स्टेट बदलते. म्हणजे अनबॅलन्स फोर्सचा होणारा इफेक्ट देखील, परिणाम देखील या न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. and all the examples of Newton's first law of motion are the examples of all the examples of inertia are the examples of Newton's first law of motion. All the examples of inertia are examples of Newton's first law of motion. इनर्शियाचे जेवढी उदाहरणं आहेत, इनर्शियाचे सर्व एक्झाम्पल्स हे न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पहा, when branch of tree second, then the stationary fruit falls down on ground. आपण जर झाडाची फांदी हलवली तर काय होतं, त्या झाडाच्या फांदीवरती असणारी स्टेशनरी फ्रुट्स जे आहेत ते जमिनीवरती पडतात. बिकॉज ऑफ द इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ रेस्ट मुळे. कारण अगोदर फांदी स्थिर असते, त्याला लटकलेली फळं सुद्धा स्थिर असतात. फांदीचं मोशन झाल्यामुळे फांदीचं मोशन होतं, परंतु जे फळं आहेत ते स्टेशनरी आहेत, ते स्टेशनरीच राहतात आणि त्यामुळे ब्रेक होऊन जमिनीवरती पडतात. दुसरं एक्झाम्पल, when moving bus stops suddenly, moving bus stop suddenly, passengers experience a forward jerk. मूव्हिंग बस जर सडनली स्टॉप झाली तर पॅसेंजर जे आहे ते पुढच्या दिशेनं जर्क एक्सपिरियन्स करतात, म्हणजे फॉरवर्ड जर्क एक्सपिरियन्स करतात. तर अशा पद्धतीने इथं आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन देखील कंप्लीट केलेलं आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन वरती तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो, स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेट आणि एक्सप्लेन करा. तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्टेटमेंट, एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल एवढा पार्ट 3 मार्क्स साठी आहे. Then what is the Newton's first law of motion? Every inanimate body remains continuous in state of rest or state of uniform motion unless external unbalanced force acts on it. प्रत्येक निर्जीव वस्तू जोपर्यंत त्याच्यावरती असंतुलित बाह्य बल प्रवृत्त होत नाही तोपर्यंत स्थिर अवस्थेत असेल तर स्थिर अवस्थेतच राहते, गतिमान अवस्थेत असेल तर गतिमान अवस्थेतच राहते. याला म्हटलं आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये काय एक्सप्लेन केलेले, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन द inertia of a body and it also explain the effect of unbalanced force, and therefore all the examples of inertia are the examples of Newton's first law of motion. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे मोमेंटम. नेक्स्ट पॉइंट इज मोमेंटम. मोमेंटम कशाला म्हटलं आता ते बघूया. Next point, that is momentum. मोमेंटम याला मराठीमध्ये म्हटलं जातं संवेग. मोमेंटमला मराठीमध्ये काय म्हणतात, संवेग. देन व्हॉट इज मीन बाय मोमेंटम. मोमेंटमची डेफिनेशन काय आहे, द टोटल क्वांटिटी ऑफ मोशन कंटेन्स इन अ बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये मोशन करण्याची किती कॅपॅसिटी आहे, टोटल किती मोशन त्या बॉडीमध्ये स्टोर्ड केलं गेलेलं आहे, त्या स्टोर्ड मोशनला म्हटलं जातं मोमेंट. दॅट इज द टोटल क्वांटिटी ऑफ मोशन कंटेन्स इन अ बॉडी. द टोटल क्वांटिटी ऑफ मोशन स्टोर्ड इन अ बॉडी called as momentum.
टोटल क्वांटिटी ऑफ मोशन स्टोर्ड इन अ बॉडी. बॉडी मध्ये स्टोर्ड केलेलं जे काय टोटल क्वांटिटी ऑफ मोशन असतं, एकूण जी गती असते त्याला मोमेंटम म्हटलं जातं. मॅथेमॅटिकली मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी. मॅथेमॅटिकली momentum is the product of mass and velocity of a body. Mathematically momentum हा बॉडीचा मास आणि बॉडीची व्हेलॉसिटी यांचा प्रोडक्ट आहे. if m be the mass of body, if m be the mass of body which moves with velocity v. समजा m एवढ्या वस्तुमानाची एक बॉडी v एवढ्या व्हेलॉसिटीने मोशन करते. if m be the mass of body moves with velocity v, then the momentum p, momentum of a body p is given by. तेव्हा त्या बॉडीचा मोमेंटम काय असतं, तर मोमेंटम इज इक्वल टू काय आहे, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी. Momentum p is equal to mass of a body m and velocity of a body p. That is p is equal to mv. This is the formula of momentum. That is momentum is denoted by symbol p, mass denoted by symbol m and velocity denoted by symbol p. Momentum is a vector quantity. Momentum is related to velocity. और मोमेंटम चेंजेस विथ चेंज इन व्हेलॉसिटी. ऑब्जेक्टचा मास तर कॉन्स्टंट असतं, मास चेंज होत नाही. ज्यावेळी ऑब्जेक्टचं मोशन होतं त्यावेळी मास मध्ये कुठलाही बदल होत नाही, फक्त व्हेलॉसिटी मध्ये बदल होतो. आणि त्याच्यामुळे मोमेंटम हे व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे. व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्याच्यामुळे मोमेंटम सुद्धा काय आहे, वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅज ओनली मॅग्निट्यूड, इट हॅज बोथ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. मोमेंटम या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असल्यामुळे मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. देन SI युनिट ऑफ मोमेंटम इज, मोमेंटमचा SI युनिट काय होईल, मासचं युनिट काय, किलोग्राम, आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. and therefore SI unit of momentum is kilogram meter per second. and CGS unit of momentum is, मोमेंटमचं जे CGS युनिट आहे ते काय होईल, मासचं CGS युनिट काय, ग्रॅम, आणि व्हेलॉसिटीचं CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड. therefore CGS unit of momentum is gram centimeter per second. and this momentum is a vector quantity. त्याचा फॉर्म्युला आहे p is equal to mv. velocity may be positive, negative or zero. and as the momentum is depends on velocity, the momentum is also, or momentum may be positive, negative as well as zero. मोमेंटम व्हेलॉसिटी वर डिपेंड आहे. ज्यावेळी व्हेलॉसिटी 0 असेल त्यावेळी मोमेंटम 0 होईल. व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल मोमेंटम पॉझिटिव्ह, व्हेलॉसिटी निगेटिव्ह मोमेंटम निगेटिव्ह. दॅट इज मोमेंटम मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. मोमेंटम हे पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं आणि 0 देखील असू शकतं. and momentum of a body changes with change in velocity of a body. बॉडीचं, एखाद्या बॉडीचं मोमेंटम केव्हा बदलतं, जेव्हा त्या मूव्हिंग बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होते. व्हेलॉसिटी चेंज झाली, मोमेंटम मध्ये देखील चेंज होतो. तर पहा, आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट इथं पाहिलाय, तो म्हणजे मोमेंटम ऑफ अ बॉडी. What is meant by momentum? The total quantity of motion contains in a body is called as momentum. एखाद्या बॉडीमध्ये साठवलेली एकूण गती म्हणजे त्या बॉडीचा असणारा संवेग असतो. and mathematically momentum is the product of mass and velocity.
मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जर पाहिलं त्याचं, तर मोमेंटम हा बॉडीचा मास आणि व्हेलॉसिटी यांचा प्रोडक्ट असतो. सपोज m with the mass of moving body and v with the its velocity, then the momentum p is given by p is equal to mv, that is mass into velocity. Momentum it changes with change in velocity, it is depends on velocity, because mass of a body does not change during motion. एखादा ऑब्जेक्ट जेव्हा मोशन करतो तेव्हा त्याचं मास चेंज होत नाही, व्हेलॉसिटी फक्त चेंज होते, आणि त्याच्यामुळे मोमेंटम मध्ये होणारा चेंज हा व्हेलॉसिटीवर डिपेंड असतो. This momentum is a vector quantity. SI unit of momentum is kilogram meter per second and CGS unit of momentum is gram centimeter per second. And this momentum may be positive, negative, zero. Momentum positive, negative, zero असू शकतं. Then next point is the rate of change of momentum. Rate of change of momentum. संवेग बदलाचा दर. Next point, rate of change of momentum. Rate of change of momentum. संवेग बदलाचा दर. The change in momentum per unit time. The change in momentum per unit time is called rate of change of momentum. Rate of change of momentum means, rate of change of momentum म्हणजे काय? Change in momentum per unit time. एकक वेळेमध्ये होणारा मोमेंटम मध्ये होणारा बदल, एकक वेळेत मोमेंटम मध्ये जो बदल होतो त्याला म्हटलं जातं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सपोज ऑब्जेक्ट ऑफ मास m, समजा m एवढ्या वस्तुमानाचा एक ऑब्जेक्ट आहे. सपोज ऑब्जेक्ट ऑफ मास m moves with initial velocity u. समजा m एवढ्या वस्तुमानाचा एक ऑब्जेक्ट आहे, तो u एवढ्या इनिशियल वेलोसिटीने मोशन करतोय. Then its initial momentum will be, त्याचं इनिशियल मोमेंटम काय असणार आहे? मास इनटू इनिशियल वेलोसिटी, दॅट इज mu. आफ्टर टाइम t एवढ्या वेळेनंतर, आफ्टर टाइम t the velocity of an object becomes v. t एवढ्या वेळेनंतर ऑब्जेक्टची mass remains constant. Therefore final momentum of body is mv. तेव्हा बॉडीचं फायनल मोमेंटम काय असणार आहे? mv. म्हणजेच इनिशियल मोमेंटम आलं होतं mu आणि t एवढ्या वेळेनंतर मोमेंटम चेंज झालं, किती झालं? mv झालं. म्हणजे therefore रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम माइनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम माइनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाइम. फायनल मोमेंटम काय आहे? mv. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम mv, इनिशियल मोमेंटम mu, and टाइम किती आहे? t. Therefore आता पहा m कॉन्स्टंट आहे, ते कॉमन घेऊ. m इन ब्रॅकेट काय येईल? v मायनस u, काय राहील? v मायनस u आणि अपॉन t. बट v मायनस u अपॉन t हे काय आहे?
तर v मायनस यू अपॉन टी आहे, v मायनस यू अपॉन टी काय आहे, ऍक्सेलरेशन आहे बॉडीचं. चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम म्हणजे बॉडीचं काय असतं, ऍक्सेलरेशन. तर इथं आपण v मायनस यू अपॉन टी ची व्हॅल्यू a लिहू शकतो. म्हणजे इथं काय येईल ma. कसं आलं ma, v minus u that is change in velocity per unit time म्हणजे acceleration, that is rate of change of momentum is ma. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आलेले, ma आलेले. मग एखाद्या ऑब्जेक्टचं मोमेंटम केव्हा चेंज होतं, एखाद्या ऑब्जेक्टचं मोमेंटम केव्हा चेंज होतं. हा एक ऑब्जेक्ट आहे, एक खेळणी आहे. आता या खेळणीचा मास आहे समजा m आणि याची इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट रेस्ट आहे 0 आहे, म्हणजे त्याचा मोमेंटम सुद्धा काय होईल 0 इंटू म्हणजे mu काय होईल 0. मास किती असू द्या, व्हेलॉसिटी 0 असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये टोटल टर्म 0 होऊन जाईल. म्हणजे याचा मास आहे समजा 100 किलोग्राम आणि व्हेलॉसिटी 0 आहे, 100 इंटू 0 0 होईल. म्हणजे रेस्ट किंवा स्टेशनरी ऑब्जेक्टचं जे मोमेंटम असतं ते नेहमी किती असतं 0 असतं. when the object is in the state of rest then its momentum will be 0. initial momentum will be 0. मग आता आपल्याला त्याचा मोमेंटम चेंज करायचंय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याची व्हेलॉसिटी चेंज करावी लागेल. आणि व्हेलॉसिटी चेंज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय करावा लागेल. जर आपण ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय केला तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होईल आणि व्हेलॉसिटी चेंज झाली तर मोमेंटम चेंज होईल. म्हणजेच मोमेंटम मध्ये होणारा जो चेंज असतो तो कोणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, अप्लाइड फोर्सच्या. आपण जर जास्त फोर्स एक्झर्ट केला मोमेंटम मध्ये चेंज जास्त होईल, आपण जर कमी फोर्स एक्झर्ट केला मोमेंटम मध्ये चेंज कमी होईल. आपण जास्त फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जास्त चेंज होईल, मोमेंटम जास्त वाढेल. आणि आपण जर कमी फोर्स एक्झर्ट केला तर व्हेलॉसिटी चेंज कमी होईल, म्हणजे मोमेंटम मध्ये सुद्धा चेंज कमी होईल. म्हणजेच मोमेंटम मध्ये होणारा जो चेंज आहे तो मोमेंटम मध्ये होणारा चेंज आणि अप्लाइड फोर्स यांचं रिलेशन न्यूटन यांनी त्यांच्या गतिविषयक दुसऱ्या नियमामध्ये दिलं आणि त्याला आपण म्हणतो न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. तर तो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बघूया. काय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, त्याचं स्टेटमेंट काय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचं, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. मग काय सांगतो न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, त्याचं स्टेटमेंट. The rate of change of momentum is directly proportional to the impressed force. काय आहे स्टेटमेंट, rate of change of momentum is directly proportional to impressed force and change in momentum takes place in the direction of force. संवेग बदलाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगातील बदल हा बलाच्या दिशेने होतो. म्हणजे ज्या दिशेने आपण बल प्रवृत्त करतो संवेगामध्ये बदल त्याच दिशेने होत असतो. आणि संवेगामध्ये होणारा बदल हा प्रयुक्त बलाच्या समानुपाती. जेवढा आपण बल जास्त प्रयुक्त करू मोमेंटम मध्ये चेंज जास्त होतो, कमी बल प्रयुक्त केलं मोमेंटम मध्ये चेंज कमी होतो. तर स्टेटमेंट जे आहे ते काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to impressed force and change in momentum takes place in the direction of force. Rate of change of momentum is directly proportional to impressed force. संवेग बदलाचा जो दर आहे तो कोणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इम्प्रेस्ड फोर्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अँड चेंज इन मोमेंटम, मोमेंटम मध्ये होणारा चेंज म्हणजे संवेगामध्ये होणारा बदल कोणत्या दिशेने होतो, इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्ट झालेला आहे त्याच डायरेक्शन मध्ये मोमेंटम मध्ये देखील चेंज होत असतो.
The rate of change of momentum is directly proportional to impressed force and change in momentum takes place in the direction of force. मग इथं आपण त्याचं एक्सप्रेशन पाहू. एक्सप्रेशन मध्ये काय सांगितलंय पहा, की तुम्हाला अगोदरच सांगितलंय, सपोज ऑब्जेक्ट ऑफ मास m moves with initial velocity u, then its final momentum will be initial momentum will be mu. Then after applied a force F, इथं थोडा चेंज करायचा आहे. After applied force F, after applied force F in time t, the velocity of an object becomes v. F एवढा फोर्स t एवढ्या वेळेमध्ये अप्लाय केल्यामुळे त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय झाली v. Then its final momentum is mv. तेव्हा त्या ऑब्जेक्टचं फायनल मोमेंटम mv आलं. Then rate of change of momentum is equal to final momentum minus initial momentum upon time. That is final momentum mv, initial momentum mu, आणि ते आपण m कॉमन घेतला v minus u upon t. That is change in velocity per unit time म्हणजे acceleration. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आलं, m आलं. मग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार पुढचा पार्ट पाहू. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. नेक्स्ट पॉइंट म्हणजे यातलाच एक्सप्रेशनचा पुढचा पार्ट इथं लिहितो. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ momentum, rate of change of momentum is directly proportional to applied force. That is applied force is F. आपण सांगितलं होतं की अप्लाइड केलेलं फोर्स मोमेंटम ते किती आलं होतं ma, म्हणजे इथे ma. That is F is directly proportional to ma. मग F हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकलं तर इथं कॉन्स्टंट येईल. काय येईल k. हे उलट झालेले, सॉरी, असं पाहिजे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. दॅट इज ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. इथं जर आपण कॉन्स्टंट घेतला प्रोपोर्शनॅलिटी, याला फॉर्म्युलेट केलं तर कॉन्स्टंट येईल k into f. हे k जे आहे ते मल्टिप्लाय LHS साइडला आणले तर डिवाइड मध्ये जातील. f is equal to 1 upon k into ma. But 1 upon k is the proportionality constant and its value is 1. 1 upon k ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून f is equal to काय येईल फक्त ma. This is the expression for Newton's second law of motion. तर या ठिकाणी न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचं जे एक्सप्रेशन आहे ते देखील आपल्या इथं कंप्लीट झालेले. याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज इथं फोर्सचं एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन ऑफ अ बॉडी. याच्यानंतर फोर्स आणि फोर्सचे एसआय युनिट, सीजीएस युनिट आणि पुढचा जो काही पार्ट आहे तो आपला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू.